न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबेर आपका स्वागत करता हूं। मराठा आरक्षण पर शुद्ध राजनीति जारी, राज ठाकरे का सरकार पर हमला। मनसे के वर्धापन दिन के अवसर पर राज ठाकरे ने नासिक में ली बड़ी सभा में सरकार पर हमला करते हुए राज ठाकरे ने कहा कि मराठा आरक्षण पर राजनीतिक नेता शुद्ध राजनीति कर रहे हैं। ये मुद्दा राज्य स्तर पर हल नहीं होगा और अगर केंद्र मराठा आरक्षण देने का फैसला करता है तो उन्हें प्रत्येक राज्य में आरक्षण की मांग को पूरा करना होगा, जो इन नेताओं के लिए राजनीतिक रूप से समस्याग्रस्त होगा। इसलिए इस मुद्दे को टाला जा रहा है और जातिगत भेदभाव पैदा कर वोट का राजनीतिकरण किया जा रहा है। महाराष्ट्र के सभी समाजों को राजनीतिक नेताओं के बहकावे में नहीं आना चाहिए। आगे राज ठाकरे ने कहा कि दूसरे लोगों के बच्चों को गोद नहीं लेना चाहता। मेरे वफादार सहकर्मी बड़े हो, बस यही मेरी कोशिश रहेगी। निर्वाचित लोगों का मुझे गट्ठा नहीं बांधना है। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। महाराष्ट्र एकसंघ राहू दे याच्यासाठी मग जातीची विष पसरवले जातात, जातीचं विष। ते जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते, मी गेलो होतो तिकडे, त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही। होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये, टेक्निकली हे होऊ शकत नाही। मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते, एक मराठा लाख मराठा, सगळे मोर्चे निघाले, सगळ्या बाजून निघाले, सगळे आले, मुंबईमध्ये आले, सगळीकडे झाले। काय झालं पुढे? महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना, भगिनींना माझी हीच विनंती आहे, यांच्या भूलतापांना बळी पडू नका। जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही, याची हे आश्वासन देत आहेत। आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा, मुलांच्या शिक्षणाचा। महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही, नोकऱ्या देऊ शकत नाही। बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोहोचायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलन करणार। या राज्याला सहज शक्य आहे। येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे। पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच कामा नये, तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच कामा नये। महाराष्ट्र एकसंघ राहू नये, तो वेगवेगळा असावा। मग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं, आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत। मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार, ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोणी उभे राहणार। आमच्याकडे महापुरुषांचा वाटप तर झालेलाच आहे। हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हे करून ठेवलं याच लोकांनी। तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी यांच्या फायद्याची आहेत। तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात, हे यांना नकोय, या देशालाच नकोय। हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना, हे बाबांनो ओळखा। हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाहीये, हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या तिकडच्या समाजाचा विषय आहे। एका जातीबद्दलचा विषय जर समजा उद्या कोर्टामध्ये गेला तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभे राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्ख्या देशभर पेटेल। जे होऊ शकत नाही, जे सुप्रीम कोर्टात होऊ शकत नाही, त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं, ते घेता येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत। काहीतरी वकिलांशी बोलून बघा, मी खोटं नाही सांगत आहे। मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, हे ज्या प्रकारच्या भूलथापा देऊन जातीमध्ये विष घालून तुमच्याकडनं जी मतं ओरबडून घेतात ना, आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात, ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे। तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत।
कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. पण हे पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती. आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत. जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत. आता तर झालेच. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, कोण कुठे आहे तेच कळत नाही. म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो. त्याशिवाय मला एका नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले. नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं, कोणाचे? तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझा अजूनही ठाम मत आहे, सगळे आतून एकच आहे. सगळं आतून एकच आहे. फक्त येडे बनवतायत तुम्हाला, मूर्ख बनवतायत. आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये.